कोल्हापूरची गिरीकन्या कस्तुरी सावेकर हिच्या पुढाकारातून करवीर हायकर्सच्या माध्यमातून नुकतीच एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम पूर्ण झाली। निसर्गाच्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात 7 जणांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून तिरंगा फडकवला। लहान वयातच एव्हरेस्ट सर केलेल्या कस्तुरी सावेकरनं या मोहिमेचं नेतृत्व केलं। कोल्हापूरच्या करवीर हायकर्स ग्रुपमधील 7 जणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात आणि खडतर वाटचालीतून एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी केली। त्यामध्ये रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, त्यांच्या पत्नी डॉक्टर सुप्रिया यांचा समावेश आहे। वयाच्या 21व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणाऱ्या आणि अन्नपूर्णा पर्वत सर करणाऱ्या कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली। एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी नेपाळमधील काठमांडू इथून राहुल गायकवाड, प्रशांत सातपुते, डॉक्टर सुप्रिया सातपुते, उद्योजक आप्पासाहेब मुंडासे, विशाल मेहता, नुपूर आणि अक्षय मटकर यांनी ही मोहीम सुरू केली। लुकला ते फागडिंग, नामचे बाजार, तेंगबोचे, दिंगबोचे, लोबूचे, गोरक्षेप आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प असा हा ट्रेक पूर्ण केला। समुद्रसपाटीपासून 5364 मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भारताचा तिरंगा ध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करून या मोहिमेची यशस्वी सांगता झाली। रात्री उणे 15 अंश सेल्सिअस तर दिवसा 4 ते 6 अंश सेल्सिअस तापमानात अत्यंत खडतर वातावरणात ही मोहीम पार पडली। मात्र कस्तुरी सावेकरचे मार्गदर्शन आणि 7 जणांचा निर्धार यामुळे एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वी झाली।